मनोज जरांगे पाटील यांचे वकील आशिष गायकवाडजी आपल्यासोबत आहे। सर, खरं तर ज्या पद्धतीचा युक्तिवाद झाला आणि कालचा विजयोत्सव आपण बघतो आहोत, कोर्टाने काय महत्त्वाचे मुद्दे नमूद केले? तर महत्त्वाचं असं आहे की हे आंदोलन सुरुवातीला कोर्टाला सगळ्यांनी स्मित हास्य सगळ्यांना दिलं आणि कोर्टाने दखल घेतली की सगळे आज आनंदी दिसत आहेत आणि साहजिकच आहे, हा आनंद आहे। तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकारांनी सुद्धा तो उत्सव पाहिलेला आहे। आता त्यात काय मिळालं काय नाही मिळालं हे आपण येणाऱ्या काळ ठरवेलच आणि आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे। सरकारने देखील चांगलं पाऊल उचललं आहे। खरं तर या सगळ्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाला सरकारला सुद्धा फटकारलं आहे कोर्टानं। ज्या पद्धतीनं परवानगी देण्यात आली, सुरुवातीला 1 दिवसाची परवानगी, मग हळूहळू एक दिवस ती वाढवण्याचं काम सुद्धा केलं आणि काल ज्या पद्धतीचं सहकार्य आंदोलकांकडनं मिळालं त्याबाबतीत सुद्धा चर्चा झाली। हेच आपल्याला काही पत्रकारांना काही मीडियांना दाखवणं गरजेचं आहे। हे मी वारंवार सांगतो आणि हे सांगितलंही पाहिजे की सकारात्मकता असणं आणि तीच पत्रकारिता करणं, कारण आपल्याला हा चौथा जो दुवा आहे यांनी लोकांकडे चांगल्या बातम्या दिल्या पाहिजेत, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि त्याच्या चांगल्या ॲम्प्लिफायर्स त्याचे केले पाहिजेत, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल। आपली ती वैधानिक संविधानिक जबाबदारी आहे आणि ती तुम्ही करत राहिल्या पाहिजे। तुम्ही केली आहे बऱ्याच जणांनी। ज्यावेळेला कोर्टाने या सगळ्या गोष्टींचा आज पुन्हा एकदा सुनावणी दरम्यान युक्तिवाद झाला त्यावेळेला एक गोष्ट आणखीन एक नमूद केली की ज्या पद्धतीची सार्वजनिक मालमत्ता होती त्याबाबतचा उल्लेख झाला। या संपूर्ण प्रकरणामध्ये जे वाहनं आलेली होती त्यांच्या नोंदी मागवलेल्या होत्या त्याबाबत सुद्धा काल युक्तिवाद झाला होता। आज सुद्धा त्याबद्दल चर्चा झाली का? आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे मराठा बांधव आहेत ते आज विजयोत्सव जरी साजरा करत असते तरी सुद्धा कोर्टातली लढाई किती महत्वाची? नाही, त्याच्याबद्दल कोर्टाने दखल ते असं घेणं जिथे उचित आहे। आता समजा तिथे त्यांचा मुद्दाच नाही आहे। नवीन याचिकेमध्ये गुन्ह्यांचा उल्लेख नाही, गुन्हे रजिस्टर त्या जुन्या आंदोलनासंदर्भात झाले ते त्याचा चिकित्सेचा भाग आहे। FIR करणारे लोक कोण, FIR करणारेच लोक हल्लेखोर होते का, हा जे ते न्यायालय तिथल्या तिथे त्या जागेवर ठरेल। त्या याचिकेचा किंवा त्यातल्या मागणीचा आजच्या ह्या आंदोलनाशी काहीही यथार्थ संबंध दुरान्वय नाही। मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुमचा संवाद झाला का? खरं तर कालच ते मुंबईतनं पोहोचले आहेत। या पुढची भूमिका नेमकी कशी असेल, कशा पद्धतीनं कायदेशीर बाजू सुद्धा मांडणं तितकंच गरजेचं आहे? ते आपण ठरवू, कारण 4 आठवड्याची वेळ दिली आहे, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता करू। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। अविनाश सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।